सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील 10 वर्षाच्या शालेय विद्यार्थी कार्तिक खंडाळे याचा निर्घृण खून झाला। हा खून त्याच्या चुलत भावानेच केल्याची बाब तपासात समोर आली आहे। 15 जुलै रोजी बेपत्ता झालेल्या कार्तिकचा मृतदेह 4 दिवसांनी सापडल्यावर गावात एकच खळबळ उडाली। या घटनेमुळे अरण, मोडणीम आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे। टेंभुर्णी पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात मोडणीम ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून कार्तिकचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे वय 19 हा त्याला दुचाकीवरून नेताना दिसून आला। त्याच आधारावर पोलिसांनी आरोपीला शनिवारी रात्री ताब्यात घेतले। संदेश यानं कार्तिकला विश्वासात घेण्यासाठी त्याला हॉटेलमधून पेढे व भेळ खाऊ दिली। नंतर दुचाकीवरून घेऊन जाऊन त्याची निर्घृण हत्या केली। घरकुलाच्या वादातून भावाभावात वाद झाल्यानं हा खून घडल्याचं आरोपीनं पोलिसांपुढे कबूल केलं आहे। शनिवारी रात्री सोलापूर येथून शवविच्छेदनानंतर कार्तिकचा मृतदेह परत आणण्यात आला। रात्री 11 वाजता अरण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।